तर मित्रांनो इकडे बघू शकता मूषक आरती करताना तुम्हाला दिसत असेल आणि इकडे राम मंदिरचं असं इको फ्रेंडली मकर आणि मातीचे असे गणपती सुंदर मूर्त्या बघू शकता कशा रंगवल्या आहेत त्या। नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील गुरुले आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत होतं। तर मित्रांनो आज मी आलेलो ठाण्यामध्ये घंटाली मैदानाच्या बाजूला एक इको फ्रेंडली मकराचं शॉप आहे, तर ते बघण्यासाठी मी आलेलो। मागे सुद्धा एक तुम्हाला इको फ्रेंडली ठाण्यामध्ये मकराचं असलेलं शॉप तुम्हाला दाखवलं, आता सुद्धा एक वेगळं शॉप तुम्हाला मी दाखवतोय। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो बघू शकता आपण आता गेट जवळ पोहोचलोय आणि आता आपल्याला आतमध्ये इथून एंट्री करायची अशा प्रकारचा गेट लागलाय आणि आपण आता आतमध्ये सुद्धा पोहोचलोय। तर इकडे बघू शकता त्यांचा बॅनर लागलाय आणि आतमध्ये भरपूर सारे असे डिझाईन्स आहेत, ते आपण आता बघणार आहोत। तर इकडे बघू शकता कशा पद्धतीने इको फ्रेंडली मकर बनवलेत ते आणि डिझाईन खूप सुंदर आहेत मित्रांनो, बघण्यासारखे आहेत। आणि याच्या आतमध्ये मूषक ठेवलाय, बघू शकता आरती करताना असं दाखवलंय मूषक। जर असे सुद्धा तुम्हाला मूर्त्या जर पाहिजे असतील आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी तर तुम्हाला इथे भेटून जाऊ शकतील। तर इकडे बघू शकता कशा पद्धतीने डिझाईन्स केलेत त्या आणि हा पण मकर एकदम सुंदर आहे, सर्व धाग्यांपासून असा बनवलेला मकर आहे, हा विणकाम केलंय त्याचं आणि सुंदर सुंदर असे मकर आहेत मित्रांनो, एकदा व्हिजिट करा या शॉपला। तर मित्रांनो बघू शकता इकडे प्रत्येक मकराला त्यांनी नाव दिलेलं आहे। तर अशा पद्धतीचे इकडे बघू शकता पालखी बैठक लिहिलंय, एक पालखीचा लुक दाखवलाय। प्रत्येक मकराला अशी नावं वेगळी पद्धतीने दिलेली आहेत। तर बघू शकता इकडे सुद्धा लिहिलंय राम मंदिर बैठक। या पैठणी पद्धतीच्या अशा साड्या आहेत, त्याच्यावरती केलेली प्रिंट आहे, एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे। बघू शकता इकडे प्रत्येक मकरामध्ये अशी नावं लिहिलेली आहेत। पण डिझाईन एक सुंदर वाटते बघायला इकडे सुद्धा। आणि इकडे बघू शकता रिद्धी सिद्धी बैठक अशा पद्धतीने मकराचं नाव आहे। बघू शकता कलर कसं कॉम्बिनेशन वगैरे केलंय, ते डिझाईन कशी दिसते ती एकदम सुंदर असं सुरेख डिझाईन। आणि इकडे अष्टविनायक बैठक म्हणजे पूर्ण गणपतीची नावे आणि फोटो आहेत, बघू शकता तुम्ही या मकरामध्ये। प्रत्येक मकराला असं नाव दिलंय मित्रांनो इथे, हे अष्टविनायक मकर आहे। तर इकडे मकर अजून एक बघू शकता मस्त वेगळे असा महागणपती मंदिर, सुंदर मूर्ती बसवले। पुढे अजून महेश्वरम बैठक असं मकराचं नाव आहे, सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे। आणि पुढे सुद्धा अजून आहेत अशा प्रकारचे भरपूर मकर्स असे आहेत पुढे, बघू शकता कलर कॉम्बिनेशन कशा पद्धतीने केलंय ते। आणि इकडे शिवशंभो केदारनाथ मंदिराचा असा लुक दाखवलाय मस्त वेगळा असा आणि बाप्पाला बसवलंय, सुंदर वाटतंय। इकडे राम मंदिरचा देखावा तुम्ही बघू शकता, सुंदर मकर एकदम भारी बघण्यासारखं असं तुम्हाला जर असं व्हिडिओमध्ये दिसत असेल, पण रिअलमध्ये तुम्ही जर बघाल तर एकदम भारी वाटतंय राम मंदिरचा असा देखावा बघायला। तर त्याच्याच तिकडे अष्टविनायकचं पूर्ण गणपतीचे फोटो लावलेत, इकडे सुद्धा अष्टविनायकचं एक सुंदर मकर आहे। तर बघू शकता अजून एक इकडे मस्त असा मकर सुद्धा बसवलाय। तर मित्रांनो आता आपले मकर्स वगैरे बघून झालेत आणि आपण आता गणपतीच्या मूर्त्या बघणार आहोत। तिथे जवळच गणपतीच्या मूर्त्या सुद्धा आहेत आणि ह्या मूर्त्या मित्रांनो शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्त्या आहेत। तुम्ही कलर कॉम्बिनेशन सुद्धा बघू शकता कशा पद्धतीने दिलेलं आहे, ते एकदम सुंदर आणि सुबक अशा मूर्त्या वाटतात। पुढे तुम्हाला अजून कलर कॉम्बिनेशन सुद्धा मी दाखवतो कशा पद्धतीने केलेलं आहे ते।
हा एकदम असा छोटासा आपण ब्लॉग बनवलाय आणि मूर्त्या बघू शकता तुम्ही कसा दिसतायत आणि एकदम सुंदर. ही पण मूर्ती मला खूप जास्त आवडली. आणि इकडे सुद्धा एक चांगली अशी सुबक अशी मूर्ती आहे, बघू शकता. इकडे फेटा घातलेली आणि धोतर नेसलेली अशी मूर्ती एकदम भारी. अशा पद्धतीचे गणपती इकडे शाडू मातीचे आहेत. तर नक्की व्हिजिट करा या शॉपला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला हा नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय. तर नक्की या शॉपला व्हिजिट करा. ठाण्यामध्येच आहे, घंटाली मैदानीच्या बाजूलाच आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूयात. धन्यवाद मित्रांनो.